रश्मी शुक्ला यांची आचारसंहिता संपुष्टात येताच पुन्हा एकदा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्या आज महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारण्याची शक्यता आहे। निवडणूक आयोगाच्या विशेष निरीक्षकांनी दिलेल्या अहवालानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्ला यांना महासंचालक पदावरून दूर केलं होतं। त्यांच्या जागेवर सरकारने वर्मा यांची विधानसभा निवडणुकीपर्यंत पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली होती। तर निवडणूक आयोगाने सोमवारी राज्यातील आचारसंहिता संपुष्टात आल्याची घोषणा केली। रविवारी रश्मी शुक्ला यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर आता रश्मी शुक्लांची पुन्हा एकदा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली। पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी 9 आरोपींविरोधात आरोप निश्चित करत खटला सुरू करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आलाय। अहमदनगर शहराच्या मार्केट यार्डमध्ये भीषण अपघात झाला। एका भरधाव कारने 4 ते 5 वाहनांना जोरदार धडक दिल्याने मोठे नुकसान झालं। या अपघातामध्ये 3 ते 4 जण जखमी झाले असून एका व्यक्तीचा या घटनेमध्ये मृत्यू झालाय। सध्या राज्यामध्ये तापमानात चढ उतार पाहायला मिळतोय। मागील 2 ते 3 दिवसांपासून तापमान 12 अंशांवरून 10 अंशांवर आलंय, त्यामुळे काही ठिकाणी थंडीचा कडाका वाढलाय। सोलापूर मुंबई आणि सोलापूर गोवा या थेट हवाई मार्गाचं फ्लाय 91 कंपनीचं तिकीट दर जाहीर झालेला आहे। हे दर स्वस्त आणि प्रवाशांच्या बजेटमध्ये बसणारं आहे। मराठवाड्यात सर्वाधिक सोयाबीनची आवक झाली आहे। लातूर बाजारात 18,736 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली असून सोयाबीनला सरासरी 3,800 ते 4,200 चा दर मिळतोय। राज्यात हायब्रिड लाल पिवळी अशा वाणांच्या मक्याची आवक झाली होती। हायब्रिड मक्याला सटाणा इथे कमीत कमी 1400 तर सरासरी 2,225 असा दर मिळाला। ऐन दिवाळीत 81,000 पोहोचलेल्या सोन्याचे दर आता हळूहळू कमी होताना दिसतायत। मागील 15 दिवसांमध्ये तब्बल 4,500 रुपयांनी सोन्याचा दर खाली आलाय। मुंबई पालिकेतर्फे सातत्याने आवाहन आणि पाठपुरावा केल्यानंतर देखील मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या 3,605 मालमत्ता धारकांवर 1 एप्रिलपासून जप्ती आणि अटकावणीची कारवाई करण्यात आलेली आहे। 218 कोटी 96 लाख रुपये कर पालिकेने वसूल केलाय। पुण्याहून देशांतर्गतसह आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांमध्ये आता वाढ झाली आहे। पुण्याहून दुबई आणि बँकॉकसाठी थेट विमान सेवा सुरू झाली आहे, त्यामुळे आता उड्डाणांची संख्या 4 वर गेली आहे। ठाणे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत नोटा या पर्यायासाठी तब्बल 47,242 जणांनी मतदान केलंय। यात सर्वाधिक मतदान शहापुरात 4,892 इतकं झालेलं आहे। म्हाडाच्या कोकण मंडळाची सोडत लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। अर्ज विक्री स्वीकृतीला प्रतिसादच न मिळाल्याने मुदतवाढ देण्याची नामुष्की मंडळावर आलेली आहे। कल्याण डोंबिवली पालिकेच्या नेतिवली येथील जलशुद्धीकरण केंद्रामध्ये दुरुस्तीमुळे डोंबिवलीतील काही भागात पाणी पुरवठा सकाळी 11 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे, त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेने केलंय। देशभरात लसणाचा तुटवडा जाणवत असल्याने लसणाला उच्चांकी दर मिळालाय। लसणाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी अफगाणिस्तानातील लसूण आयात करण्यात आलेला आहे, त्यामुळे लसणाचे दर हे 500 रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे। उल्हासनगरात धावत्या रिक्षावर हाय मास्टरचा लोखंडी पोल कोसळलाय। सुदैवाने या रिक्षात प्रवासी नसल्याने जीवितहानी झाली नाही, मात्र रिक्षा चालक किरकोळ जखमी झाला असून रिक्षाचंही मोठं नुकसान झालंय। बदलापूर रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे रुळाखालील भुयारी मार्गाच्या स्लॅबचा काही भाग तुटला, त्यामुळे बदलापुरात रेल्वे दुर्घटनेची शक्यता वर्तवण्यात येते आहे। कामोठे बाजूकडून अलिबागकडे जाणाऱ्या एका गाडीनं उड्डाण पुलावर अचानकपणे पेट घेतला। काही क्षणातच ही गाडी आगीत खरं तर भस्मसात झाली। सुदैवाने गाडीतील दोघेही बचावले। तमाशा कलावंतांचे आधारस्तंभ मधुकर नेराळे यांनी वयाच्या 83व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। मुंबईतील भुईवाडा स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। जळगावच्या अमळनेर तालुक्यातील कालभैरवनाथांचा यात्रोत्सवात उत्साहात खरं तर पार पडला। हा यात्रोत्सव महाकाल भैरवनाथ कार्तिकी अष्टमीला होत असतो। 1 लाखाच्या जवळपास यावेळी भाविकांनी दर्शन घेतलं। निवडणूक काळात भरत गोगावले यांनी वृत्तपत्रातून प्रसिद्धी मिळाली होती आणि ही मिळालेली प्रसिद्धी आणि घरोघरी पोहोचवण्याचं काम वृत्तपत्र विक्रेत्यांनी केलं असल्यानं महाड बिरवाडी येथील घरोघरी वृत्तपत्रांचं वाटप करणाऱ्या विक्रेत्यांना आमदार भरत गोगावले यांनी सायकलींचं वाटप केलं। कार्तिकी वारीनिमित्त आळंदीत लाखो भाविक दाखल झालेत। वारकऱ्यांच्या स्वागतासाठी अवघी आळंदी सोन्याची झाली आहे। दरम्यान माऊलींच्या समाधी मंदिराला नेत्रदीपक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसरात गाढवेपट शिवारात एका बिबट्याचं दर्शन झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय, त्यामुळे बिबट्याला पिंजरा लावून पकडण्यात यावं अशी मागणी होती।
उमरेड करहंडला अभयारण्यामध्ये कॉलरवाल्या वाघिणीनं पर्यटकांना भुरळ घातले। 2 महिन्यांपूर्वीच या वाघिणीनं 2 बछड्यांना जन्म दिलाय। दरम्यान वाघीण आपल्या दोन्ही बछड्यांना तोंडात धरून सुरक्षित ठिकाणी नेतानाचं दृश्य मोबाईलमध्ये कैद झालंय। अकोल्यात देखील एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिवसेना अकोला जिल्हा प्रमुख अश्विन नवले अकोला ते शेगाव पायदळ वारी करत शेगावला निघालेत। शेगाव इथे पायदळ जाऊन संत गजानन महाराज यांना साकडं घालण्यात येणार आहे। नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून आणलेले चित्ते आता भारतातील हवामानात सरावलेले आहेत आणि निर्वा या मादी चित्त्यानं बछड्यांना जन्म दिलाय। मात्र तिनं किती बछड्यांना जन्म दिलाय हे अद्यापही अस्पष्ट आहे। दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली। प्रदूषण कमी होईपर्यंत ग्रॅफ 4 लागू होईल असं न्यायालयानं सांगितलंय। तसंच हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाला 2 दिवसात दिल्लीमध्ये शाळा किती लवकर सुरू करता येतील याविषयी निर्णय घेण्यास सांगितले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संविधान दिनानिमित्त संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली आहे। भारताच्या एका अनकॅप्ड खेळाडूनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। प्रियांश आर्यला पंजाब किंग्स संघानं 2.80 कोटींची बोली लावत संघात दाखल केलं। त्याची मूळ किंमत 30 लाख होती। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। शिंदेंच्या लोकप्रियतेचा फायदा होईल असंही म्हस्के म्हणाले। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षातील 5 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। एकनाथ शिंदे, उदय सामंत, तानाजी सावंत, केसरकर, देसाईंसह अजित पवार, तटकरे, अनिल पाटील, मुंडे आणि वळसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे। महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं मोठं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलंय। राज्यातील जनतेने फडणवीसांचं नेतृत्व मान्य केलंय। आमचे नेते फडणवीसच आहेत, त्यामुळे ते पुन्हा मुख्यमंत्री होतील असं वक्तव्य भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी केलंय। बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांनी सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस होणार असं ठामपणे सांगितलं। तसंच जनतेने फडणवीसांचा चेहरा स्वीकारला असून भाजपला एकतर्फी विजय मिळाल्याचंही राणा म्हणाले। नंदुरबारमध्ये भाजपकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। या बॅनरवर लाडक्या बहिणींचा मुख्यमंत्री भाऊ देवा भाऊ अशा आशयासह देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलाय। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विठुरायाला दुग्धाभिषेक घातलाय। अध्यक्ष दीपक भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी नामदेव पायरीजवळ विठुरायाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालत भाविकांना पेढे वाटले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी आज भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं। पुणे म्हाडाचे अध्यक्ष खासदार शिवाजीराव पाटील आणि खेडचे माजी सभापती भगवान पोखरकर यांनी लता शिंदेंचं स्वागत केलं। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून जळगावात लाडक्या बहिणींनी महादेवाला साकडं घातलं। महादेवाची आरती करत महिलांनी साकडं घातलंय। विशेष म्हणजे यावेळी मुस्लिम महिलांनीही मोठी उपस्थिती दर्शवली। एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ देत यासाठी डोंबिवलीतील शिवसेनेच्या महिला आघाडीने आणि शिवसैनिकांनी गाऱ्हाणं घातलंय। शिवरायांच्या स्मारकाभोवती दिवे प्रज्वलित करत त्यांनी महाराजांसमोर गाऱ्हाणं घातलंय। राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदे विराजमान व्हावेत यासाठी धुळ्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आदिशक्ती एकविरा देवीला साकडं घातलं। देवीची महाआरती करत शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक रुग्णांना वैद्यकीय मदत करून उपचार केले। या सर्व रुग्णांनी आज मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी साकडं घातलं। महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री कोण होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे। दरम्यान शिंदेंनाच मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी ठाण्यात महिलांनी मंदिरात आरती करत प्रार्थना केली।
मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान व्हावेत अशी मागणी पंढरपुरातील साधू संतांनी केली आहे। लोककल्याणकारी योजनांच्या समवेत तीर्थक्षेत्र, आपली संस्कृती, गोमातेला राज्यमातेचा दर्जा देणारं नेतृत्व अपेक्षित असल्याची भावना साधू संतांनी बोलून दाखवली। मराठा आरक्षणाचा प्रश्न फक्त एकनाथ शिंदेच सोडवू शकतात, त्यामुळे शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी राज्यभरातील मराठा समाजाची मागणी आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रेंनी दिली। नव्या सरकारमध्ये अण्णा बनसोडेंना मंत्रिपद मिळावं यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह नगरसेवकांचं लॉबिंग सुरू झालंय। मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीचे माजी महापौर, अजित पवार समर्थक, नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली। आमदार झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या दिलीप वळसे पाटलांनी आज शरद पवारांची भेट घेतली। दरम्यान पवारांसोबत राजकीय चर्चा झाली नाही अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे। तर आंबेगाव मतदारसंघात मला ट्रम्पेटला लाभ झाला, माझ्या मतदारसंघात ट्रम्पेटने मतं घेतली असं विधान दिलीप वळसे पाटील यांनी केलंय। बेलापूरमध्ये ट्रम्पेट चिन्हामुळे गणेश नाईकांचा अवघ्या 377 मतांनी पराभव झाल्याची चर्चा रंगली आहे। दरम्यान माझ्या चिन्हाचा आणि पराभूत उमेदवाराचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण ट्रम्पेटवर निवडणूक लढवणाऱ्या प्रफुल्ल म्हात्रेंनी दिलंय। माझ्या राजीनाम्याबाबत कोणतीही चर्चा नाहीये, राजीनामा देणार असल्याच्या सगळ्या अफवा आहेत असं स्पष्टीकरण देत नाना पटोलेंची सगळ्यात चर्चा त्यांनी फेटाळल्या आहेत। नाना पटोलेंचा साकोली मतदारसंघात निसटता विजय झाला, मात्र महाराष्ट्रातील काँग्रेसच्या कामगिरीनंतर नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार अशा चर्चा रंगल्या। त्यानंतर भावूक झालेल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नाना पटोलेंची भेट घेत राजीनामे दिले। काँग्रेसचा पराभव पाहता नाना पटोले यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली आहे, तर देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छाही देशमुख यांनी व्यक्त केली आहे। विधानसभेचा निकाल अनपेक्षित आहे, लोकसभा आणि विधानसभेच्या निकालात इतका फरक कसा असू शकतो असा सवाल नाना पटोलेंनी केलाय। तर झारीतले शुक्राचार्य कोण हे शोधावं लागेल असंही पटोले म्हणाले। ठाकरे गटाच्या नेत्यांनी विधिमंडळ सचिवांची भेट घेतली आहे। विरोधी पक्षनेता निवडीच्या निकषाबाबत माहिती मिळवण्याची भेट घेण्यात आली आहे। दरम्यान आज माहिती मिळाली नाही अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली आहे। उद्धव ठाकरेंना काँग्रेससोबत गेल्याचा फटका बसलाय अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। उद्धव ठाकरे पुढेही काँग्रेससोबत राहिल्यास त्यांची स्थिती अधिक खराब होईल असंही ते म्हणाले। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुढची बातमी पाहूयात। लोकसभा निवडणुकीत ज्या ट्रम्पेटमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला साताऱ्यात पराभवाचा सामना करावा लागला होता, त्याच ट्रम्पेटनं विधानसभा निवडणुकीत देखील पवारांना जोरदार झटका दिल्याचं पाहायला मिळतंय। 1-2 नव्हे तर तब्बल 9 मतदारसंघात ट्रम्पेटनं पवारांच्या तुतारीचा आवाज दाबल्याचं पाहायला मिळतंय। जालन्याच्या घनसावंगीत पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेश टोपेंचा 2309 मतांनी पराभव झाला। त्याच मतदारसंघात ट्रम्पेट चिन्ह असलेल्या उमेदवाराला तब्बल 4830 मतं मिळाली, ज्यामुळे शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार हिकमत उढाण विजयी झाले। बेलापूरमध्ये संदीप नाईकांचा अवघ्या 377 मतांनी पराभव झाला। या मतदारसंघात ट्रम्पेटला 2860 मतं मिळाली। परिणामी भाजपच्या मंदा म्हात्रेंचा विजय झाला। आंबेगावमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचे देवदत्त निकम 1523 मतांनी पराभूत झाले। तिथं ट्रम्पेटला 2965 मतं मिळाल्यानं राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील विजयी झाले। पारनेरमध्ये राणी लंकेंचा अवघ्या 1526 मतांनी पराभव झाला। इथं ट्रम्पेटला एकूण 3582 मतं गेली, ज्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे काशीनाथ दातेंच्या विजयाचा मार्ग सुकर झाला। मुंबईतल्या अणुशक्तीनगरमध्ये फहाद अहमद यांचा 3378 मतांनी पराभव झाला, जिथं ट्रम्पेटला 4075 मतं मिळाली आणि राष्ट्रवादीच्या सना मलिक विजयी झाल्या। ठाण्याच्या शहापूरमध्ये पांडुरंग बरोरा 1672 मतांनी पराभूत झाले। याच मतदारसंघात ट्रम्पेटला 3892 मतं मिळाली, त्यामुळे राष्ट्रवादीच्या दौलत दरोडांचा विजय सुकर झाला।
तिकडे धाराशिवच्या परंड्यामध्ये राहुल मोटे अवघ्या 1509 मतांनी पराभूत झाले. ट्रम्पेटनं तिथं 4446 मतं खेचल्यानं शिवसेनेच्या तानाजी सावंतांचा निसटता विजय झाला. हे चित्र बीडच्या केजमध्येही घडलं. ट्रम्पेटनं 3559 मतं खेचली, त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीच्या पृथ्वीराज साठेंना 2678 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. इथं भाजपच्या नमिता मुंदडा यांचा फायदा झाला. परभणीच्या जिंतूरमध्ये विजय भांबळेंचा 4516 मतांनी पराभव झाला. इथं ट्रम्पेटला 7430 मतं गेली. परिणामी भाजपच्या मेघना बोर्डीकरांच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं. विशेष म्हणजे महायुतीचे विजयी नेतेही फायदा झाल्याचं मान्य करतायत. त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभेतही ट्रम्पेटनं पवारांना झटका दिल्याचं पाहायला मिळतंय. ट्रम्पेटने काही मतं घेतली, त्याचा लाभ मला पण झाला. पण महाराष्ट्रातल्या बाकीच्या मतदारसंघातल्या निवडणुकीमध्ये ट्रम्पेटचा लाभ झाला किंवा नाही झाला वगैरे याच्यावर काही चर्चा झाली. ट्रम्पेट चिन्हामुळे तब्बल 9 मतदारसंघात फटका बसल्यानं पवारांच्या राष्ट्रवादीकडून नाराजी व्यक्त करण्यात येते. मतदारसंघामध्ये 3500 मतं रोहित पवार नावाच्या एका व्यक्तीला मिळाली, जे डुप्लिकेट कॅन्डिडेट होता. त्याला ट्रम्पेट मिळालं होतं, त्याला 3500 मतं मिळाली. आणि 10 आमदार आमचे असे पडलेले आहेत ज्यांचा आकडा ट्रम्पेटला मिळालेले जे काही मतं आणि ते किती मताली पडलेत त्याची जर टॅली केली तर ट्रम्पेट नसतं तर आपले 10 उमेदवार ते निवडून आले असते. खरं तर लोकसभा निवडणुकीत ट्रम्पेट चिन्हामुळे साताऱ्याची जागा गमावल्यानंतर आणि अनेक मतदारसंघात मताधिक्य घटल्यानंतर पवारांच्या राष्ट्रवादीनं हे चिन्ह हटवण्याची मागणी केली, पण ही मागणी मान्य झाली नाही. परिणामी आता विधानसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला याचा भुर्दंड पुन्हा सहन करावा लागला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.